जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाहीये, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत. ही 21 ऑगस्टची आहे. गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार, ही बातमी आलेली आहे. त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे, असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध. म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्ये खदखद आहे. त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता. मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ. आता सुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे. हे नुसतं पाहत पाहत कुठपर्यंत जायचं आपण. गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं, त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोंब उसळला. त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती, म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याही बद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता. तशीच ही एक घटना आहे. अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो, तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे. या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे. ज्याप्रमाणे आपण कोरोना व्हायरसशी लढलो, तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते. ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय. कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाहीये. सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे. जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं 24 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जात-पात, धर्म, पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून, कारण मुलगी ही मुलगी असते. अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो. आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे, तशा सुविधा दिलेल्या आहेत. ही एक चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? आणि काही वर्षांपूर्वी ती